छात्रों की गुंज, तुमच्या आपल्या घरातला मुलगा मुलगी, आपली येणारी पिढी कशी जगेल, कशी टिकेल, तिथं पोट कसं भरेल, अंगभर कपडे कसे घालू शकेल, घरावर छत कसं टिकेल, या एका जीवनाशी निगडीत असणाऱ्या एका प्रश्नाची चिंता आज देशात आहे. आणि ती चिंता काय आहे तर इमानदारी, प्रामाणिकपणा हा या व्यवस्थेने खाऊन टाकलाय. आणि इमानदारी, प्रामाणिकपणा खात असताना भ्रष्टाचार, हम करे सो कायदा, दंडेलशाही आणि हुकुमशाही आपल्या देशात आणण्याचं पाप या देशाचा पंतप्रधान, दुसरा तिसरा कोणी नाही तर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू आहे. आपल्याला चंदू सेठने विचारलं या सरकारचं करायचं काय, तुम्ही म्हटलं खाली मुंडकं वर पाय. का म्हटलं 12 वर्षापूर्वी तर मोदी 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 आपला देश करत होता. आपल्या देशामध्ये राहुल गांधी सारखा एक प्रामाणिक माणूस जो आहे त्याला बाजूला साधण्याचं एक कॅम्पेन सुरू होतं. त्या बिचाऱ्या आमच्या नेत्याला पप्पू 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 म्हणत होते. 12 वर्षानंतर आमचं सोनं तापून 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 आता असं फेवर झालं की आता पप्पू 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 म्हणून हिणवणार रे, आता पप्पा 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 त्या माणसाला म्हणायला लागतील. हा दिवस आता दूर नाही. मात्र मुद्दा काय, प्रश्न काय विचारला की खाली डोकं वर पाय का म्हटलं. भाई और बहनों, आपके हर किसी के खाते में बोला 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 आपके हर किसी के खाते में 15 लाख रुपए डालूंगा. भाई और बहनों, न खाऊंगा खाने दूंगा. भाई और बहनों, हर साल 2 करोड़ रोजगार मैं नौकरियां दूंगा. भाई और बहनों, किसान भाइयों, जो जिसका किसानी का जितना लागल मूल्य होगा उससे 1.5 गुना फसल को दाम दे दूंगा. महिलाओं को सुरक्षित रखूंगा. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान सुरू करूंगा. अजून काय 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 त्या बाबांना सांगायला टाइम लागत. पाऊस येऊन जाईल पण माझं म्हणणं संपणार नाही. हे कोणी म्हटलं, मी म्हटलं का, याच्यातला एखादा शब्द खोटा आहे का. असं म्हणणारा एक थोताड माणूस, खोटारडा माणूस, लबाड माणूस आणि दलिंदर माणूस कोण आहे. ऐकून नाही आला. दलिंदर काय टाइम आला. आता हा दलिंदर माणूस या देशाचा पंतप्रधान झालाय. आणि काय चाललंय तर माऊल्या आहेत अर्ध्या, त्यांना सांगतात आहे की भाजीला फोडणी देशील माय तर तेल जरा कमी टाक. हे कोण सांगू राहिलं. काट कसर करा आणि भाजीत फोडणी देताना तेल कमी टाका, कमी तेलाची फोडणी द्या. हे कोण सांगू राहिला. देशाचा पंतप्रधान सांगू राहिला. आपल्या बालीचं, आपल्या पिंकीचं लग्न आहे. पुंजी पुंजी पदराला गाठ बारू 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 पै 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 जमवली. आता तिला मांडवात पाठवायचं तर सोनं घ्यायचंय, सोन्याचं मंगळसूत्र करायचंय. तर हा बाबा काय म्हणतो की सोना खरीदी मत करो, भाजी में तेल में फोड़नी में तेल कम डालो, सोना मत खरीदो, विदेश की यात्रा मत करो. अरे हा पंतप्रधान याला दलिंदर होऊन थांबायचं का अजून काही याच्यातून बोलायचं, हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि हा असा एक गारोडी तरी खेळ दाखवतो, डमरू वाजवतो. यानं खेळ तर दाखवलाच नाही, डमरू वाजवलं नाही आणि आपल्या सर्वांवर बोंबा ठोकायचं काम आणलंय. हे कोणी आणलं. हा टाइम कोणामुळे आला. हा एका दलिंदर माणसाच्यामुळे हा योग आला. आणि आता हे सगळं आपल्याला समजलं. आणि समजलं म्हणून चंदू सेठ म्हणे या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय. आपण जो नारा दिला त्याचा कार्यकारण भाव हा आपल्याला सगळ्यांना समजून घेतला पाहिजे. वरती नरेंद्र आणि खाली बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. जोर जोरात बोलतो, मात्र एकही काम
करत नाही लबाडाचा अवतार, जेवल्या विना खरं नाही. लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. मागच्या निवडणुका जी अंगात आली लाडकी बहीण, झाला धिंगाणा आमचा. आता ती लाडकी बहीण लाईनीत उभी राहिली तर केवायसी काही होऊ नाही राहिली. बाजारात गेली तर भाजी महाग, बाजारात गेली तर तेल महाग, बाजारात गेली तर डाळ महाग, बाजारात गेली तर मटण महाग. आता श्रावण महिना झाला, माफ करा. महागाई इतकी वाढून ठेवली, इतकी वाढून ठेवली की एका हातानं दिलं आणि दुसऱ्या हातानं काढून घेतलं. बरं, एका हातानं दिलं 1,500 तर दुसऱ्यानं 1,500 काढले असते ना, आपण म्हटलं हिसाब बराबर. मात्र दिले 1,500 काढले 5. आणि केसानं गळा कापणारा जो माणूस आहे तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे. खपाखप पैसे खाऊ राहिला. ढेकर बी येत नाही आणि असं धरण बांधून राहिला भ्रष्टाचाराचं, असं बांधून राहिला की तिला सांडवा पण नाही, ओव्हरफ्लो पण नाही, कॅनलचा तर काही विषय नाही. आणि अडाणी आणि अंबानी नावाचे 2 भूत हे तुमच्या माझ्या भारताच्या बोकांडीवर बसवण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र या दोघांकडून केलं जात आहे. वारे माप संपत्ती अडाणी अंबानीची वाढत चालली आहे आणि तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ठेंगा हे दाखवत आहे. म्हणून आपल्याला सर्वांना प्रश्न विचारायचा आहे, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे आहे हो? सांगा धनाचा साठ आणि आमचा वाटा कुठे आहे हो? आपला वाटा जो आहे हा आपल्याला सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि वाटा मागितला पाहिजे. म्हणून अडाणी अंबानी यांचं करायचं काय? अरे बाबा, डोकं खाली ठेव का पाय ठेव नको ठेव, फक्त त्याच्या खिशातलं जे काही आहे ते काढा आणि आमच्या सगळ्या लोकांच्या खात्यात एका बटनावर जे राजीव गांधींनी चालू केलं होतं खटाक्कन एका भटक्यात टाकून द्या. ही आजची देशाची आवश्यकता आहे. आणि आवश्यकता असताना मला अजून एक अत्यंत गंभीर गोष्ट सांगू द्या. राहुल गांधींनी परवा सांगितलं की विदेश नीती काय, जो आला त्याच्या गळ्यात भेटा ती विदेश नीती आहे. आता देशामध्ये आपल्या भारताच्या पंतप्रधानाचं नाव जे आहे चांगलं घेतलं जातं का वाईट घेतलं जातं याबद्दल सांगत असताना मलाही वेदना होतात आहे, कारण ते माझ्या पण देशाचे पंतप्रधान आहे, माझेही पंतप्रधान आहे. मात्र एप्स्टीन फाईल नावाचं एक फाईल आहे आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये काय आहे तर लहान लहान मुलींचं शोषण केलंय. माणसाचं कवळ्या पोरांचं कवळ्या लेकरा बाळांचं मटण त्या बेटावर खाल्ल्या जायचं. आणि असं एक बेट आहे ज्या बेटावर विदेशातले लोक जायचे, तिथं डान्स करायचे, तिथं जे काय गटारातलं जे मुताळ आहे ते पेत बसायचे. माफ करा जरा शब्द येत नाही, मात्र संतापच असा आहे की काय शब्द वापरावा. आणि असं एक भेट आहे जिथे विकृती आहे, जिथे शोषण आहे, जिथे मानवतेला काळीमा फासला जातील अशा गोष्टी आहे. आणि त्याच्यामध्ये एकामागे एक कांड ज्या फाईलमध्ये आहे त्या फाईलमध्ये भारतातल्या एका माणसाचं नाव आहे. माहिती आहे तुम्हाला कोण आहे तो? आणि त्या फाईलमध्ये की भारताच्या प्राईम मिनिस्टरचा उल्लेख करत असताना नरेंद्र मोदी तिथे गेले, त्यांच्याशी बोलणं झालं, ते आपल्या विचारावर नाचत आहेत. अशा स्वरूपामध्ये एप्स्टीन फाईलच्या प्रकरणात आपल्या देशाच्या पंतप्रधानाचं नाव आहे. अशी घटना घडल्यावर खेडेगावात असतील, शहरात असतील, खेटरानं आपल्या बाया ठेचू घ्यायच्या एका कातिलला आणि एका नरभक्षकाला असं मारून टाकतात. ही आपली परंपरा आहे. आणि त्यातला असा एक विचित्र आणि विकृत कारभार करणारा माणूस हा नरेंद्र मोदीच्या माध्यमातून त्यांचं नाव जर त्या फाईलमध्ये असेल तर त्याचा खुलासा आपल्या पंतप्रधानांनी केला पाहिजे. आपले पंतप्रधान त्याच्याबद्दल माझं नाव आहे म्हणून कोणता खुलासा करत नाही. विदेशातल्या पंतप्रधानांनी त्यांचं नाव त्यांनी राजीनामा देऊन टाकला. मात्र आपल्या भारत सरकारमधला हरचरण सिंग पुरी नावाचा जो मंत्री आहे, पेट्रोलियम मंत्री जो आहे, तो धडाधड आपले पेट्रोलचे, गॅसचे, डिझेलचे भाव वाढवतोय, आपल्या पेट्रोलमध्ये खुशाल पाणी आणि इथुलान टाकतोय. हाच तो विकृत, हाच तो नरभक्षक, ज्याला आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असा एक हरदीप पुरी नावाचा मंत्री आहे. त्याचाही राजीनामा नाही, नरेंद्र मोदीचाही राजीनामा नाही. आणि अमेरिका ही दाबती आहे, अमेरिका आपल्याला नाचवती आहे. अमेरिकेच्या ताटाच्या खालचं मांजर हे आपला पंतप्रधान बनला आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. जो भी कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. मी तुम्हाला सांगत असताना
माझ्या महिलांच्या लेकीबाळीच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिंमत होत नव्हती. पण हेपसिन फाईलच्या संदर्भात मी जे बोलत होतो तर माझ्या लेकीबाळी ज्या आहेत त्या मान हलवून माझ्या या दुर्दैवी कथनाला अनुमोदन देत होत्या. हे आपल्या देशाचं आजचं दुर्दैव आहे. आणि या दुर्दैवाला आपण रडायचं का लढायचं? या दुर्दैवाच्या संदर्भात आपण रडायचं का लढायचं हा निर्णय तुम्हाला आपल्याला घेतला पाहिजे. आणि लढण्याची भूमिका ही राहुल गांधी यांनी स्वीकारलेली आहे. आणि राहुल गांधी लढत असताना या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे, या लेकरा बाळांच्या भविष्याच्या संदर्भात लढत आहे. पेपर आहे मात्र तो लीक होतो. पेपर आहे मात्र तो लीक होतो. डिग्री आहे मात्र नोकरी नाही. नोकरी आहे, ईव्हीएम आहे, मात्र दर महिन्याला कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी हप्त्याला द्यायला पैसे नाही. आपल्या घरावर खेटे मारतात आहे प्रायव्हेट कंपन्यावाले, बँकावाले, त्यांची परतफेड करायला पैसे नाही. भाऊ आला राखीला तर काय घेऊन येऊ भावाला पंचायत, आणि भाऊ येणाऱ्या राखीला काय पाहुणचार करू बहिणीला पंचायत. अशा प्रकारे आणखी त्यात सुपारी आहे. ही सुपारी आपल्या नागरिकांना कुठेतरी बनवल्या गेली आहे. आणि या विरुद्ध आवाज उठवण्याकरता राहुल गांधी प्राणाची प्रतिष्ठा प्राणपणाला लावून आपली लढाई लढतोय. तर राहुल गांधी या लढवयाच्या पाठीशी उभं राहायचं का हातावर हात ठेवून आपल्या घरात स्वस्थ बसायचं? हातावर हात घालून स्वस्थ बसले, मोबाईलवर रीला बघत बसले, टीव्हीचे रिमोट कंट्रोल दाबत बसले, पंख्याचे बटणं फिरवत बसले, मोटरसायकलच्या खिका मारत बसले, आणि आज जर राहुल गांधीच्या पाठीशी उभे राहिले नाही तर येणारा काळ मित्रो आपल्याला माफ करणार नाही. जो डर गया सो मर गया. इसलिए डरो मतचा नारा राहुल गांधीने दिला आहे. आणि डरो मतचा राहुल गांधीने नांदे देत असताना तुम्हाला मला आपल्याला स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही लढली पाहिजे. ही भूमिका घेऊन या मंचावर आमचे 2 अध्यक्ष असतील, राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतील, आमचे गटनेते चंदू सेठ असतील, त्यांचे नगरसेवक असतील, हे काच लढत आहेत. तो हम लाए हैं तूफान से कश्ती बचा के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. ही भूमिका मंचावरील आमचे सर्व कर्तबगार नेते इमानीद्वारे या ठिकाणी करत आहे. आणि या गोष्टीचा संवाद आणि या गोष्टीचा तुम्हाला मला आपल्याला साक्षात्कार व्हावा. चीड आपल्याला चीड का येत नाही हो? खऱ्याला खरं आपण का म्हणत नाही, खोट्याला खोटं आपण का म्हणत नाही, आपल्याला चीड का येत नाही, हा एक साधा प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या चिंतनाकरता या ठिकाणी उपस्थित करतो. जेवत असताना माझ्या बोलण्यातला एक शब्द जर चुकीचा असेल, खोटा असेल तर चंदू सेठला सांगा. चंदू सेठ याच्यापेक्षा मोठी सभा लावा, मी येऊन या कोथरूडवासियांची माफी मागायला तयार आहे. मात्र जर माझं खरं असेल, एकही शब्द चुकला नसेल तर तुम्ही या पिढीसाठी काय करणार आहे, हा रोकडा प्रश्न मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विचारतो. त्यामुळे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. भगतसिंग फासावर गेला, मेरा रंग बसंती चोला, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपने जान थे. आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आपण संभाजी महाराजांचं नाव घेतो, आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो, त्यांच्या घरात फोटो लावतो. अरे मात्र दलिंदरांनो, त्यातला एकही गुण आपल्यात जर येत नसला तर त्या बिलंदार नरेंद्र मोदीमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक, हाही प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित करू द्या. आणि उपस्थित करत असताना 22 तारखेला राहुल गांधी या सगळ्यांचा जागर करण्यासाठी येतोय. सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि सावित्रीबाई फुलेच्या अंगावर शेण फेकल्या गेलं, सावित्री फुलेंच्या अंगावर दगड फेकल्या गेली, सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर विष्ठा फेकल्या गेली. का? त्या मुलींना शिकवतात. हे शेण फेकणारे, दगड फेकणारे, विष्ठा फेकणारे युरोपमधून आले होते का? अफगाणिस्तानातून आले होते का? रशियातून आले होते का? चीनमधून आले होते का? नाही. हे तथाकथित जे धर्म मार्तंड आज आपल्याला स्वतःला म्हणतात, हे भारतीय जनता पक्षाचे जे पूर्वज आहे, यांनी सावित्रीबाईला फुले दगड मारले आणि सावित्रीबाईंना दगड मारत असताना सांगितलं की मुली शिकल्या तर धर्म बुडवेल. मात्र तरी ती माऊली जी आहे ती शिकवत राहिली 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 राहिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोक झटत राहिली राहिली राहिली. स्वतःचा प्राण हा बलिदान देऊन आहुतीमध्ये टाकायला लागली. बलिदान झालं झालं झालं. आणि आज या मुली एवढ्या स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने या मंचावर येऊन बसलाय. त्यामध्ये सावित्रीबाई फुले असतील, जिजामाता असतील, झाशीची राणी असेल, अहिल्याबाई होळकर असेल,
मग जिजाऊ साहेब असतील, इंदिरा गांधी असेल, या सर्वांचं कर्तृत्व, नेतृत्व, यातून आज मुलींना बरोबरीचं स्थान हे आपण कुठेतरी देत आहोत. आणि त्याच पुण्यामध्ये केवळ मुलींशी चर्चा करण्याकरता, त्यांच्या भवितव्याचं चिंतन करण्याकरता राहुल गांधी येत आहे. आणि अशा कार्यक्रमाला आपण जर उपस्थित राहिलो नाही तर आपल्यापेक्षा कोणता शब्द वापरू, वराडी वापरू का पुणेरी वापरू का सातारी वापरू, तो शब्द पोहोचला, उच्चारला नाही तरी. त्यामुळे आपल्याला आपल्या त्या कार्यक्रमाला सहभागी व्हायचंच आहे. आणि आपण या कार्यक्रमात सहभागी होणार. शिक्षणाचे दरवाजे आपल्यासाठी बंद केले, सावित्रीबाईंनी उघडले, आता मोदींनी पुन्हा ते दरवाजे बंद केले. आता एक धक्का असा लावायचा की ते दरवाजे आपल्याला सगळ्यांना उघडायचे. त्यामुळे ही कार्यक्रम हा मतं मारायसाठी नाही. कोण साडी देते का, कोण कुंकू देते का, कोण 4,000 देते का, कोण 10,000 देते का, कोण काय 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 देतंय, माझी मागे विचारून विचारायचा प्रश्न हिंमत होत नाहीये. ठीक आहे, मतांचा जोगा मागण्याची, निवडून द्या म्हणण्याची हा कार्यक्रम नाही. हा जिवंत राहण्याचा, स्वाभिमान टिकवण्याचा कार्यक्रम आहे. यामध्ये आपण येणार का येणार नाही, हाच एक प्रश्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडे उपस्थित करतो. कोथरूडचा आमचा ढाण्या वाघ हा चंदूशेठ कदम, ह्या गावरान आपल्या देहबोलीतून आपल्या कदम परिवाराचा वारसा पुढे घेऊन जाताना समर्थ अशा प्रकारची पक्षामध्ये ज्यांची कारकीर्द साकार होत आहे, त्यांच्याकडून भावी काळाच्या भरगच्च स्वरूपाचा मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पाठीशी राव, पाठीशी राव काय म्हणताय? अहो तुम्ही पुढे व्हा, फक्त मी पाठीशी नाही, मी तुमच्या खांद्याला खांदा लावून वाटेल त्या लढाईमध्ये आपल्या सोबत राहण्याकरता तयार आहे. तो लढा संविधानाला अभिप्रेत असणारा असला पाहिजे. तो लढा शिवशाहू फुले आंबेडकरांचा असला पाहिजे. तो लढा राजीव गांधींचा, राहुल गांधींचा असला पाहिजे. ही देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी सभेची जो मांग आहे, आज जे काम आपल्याला केलं पाहिजे त्यासाठी प्राणपणाला देखील लावायची पारी आली तर मी मागे थांबणार नाही. चंदूशेठ मागे बढो हा केवळ नारा नाही तर ही प्रदेशाध्यक्ष म्हणून आमची भूमिका आहे. आता दम लावा, जोर लावा. आणि या कोथरूड मधल्या एका प्रभागात 2 पंजानी आता चालणार नाही. या कोथरूडमध्ये दोन्हीच्या दोन्ही, बोला जरा, दोन्हीच्या दोन्ही पंजे, खालचाही पंजा, वरचाही पंजा हा आला पाहिजे. इथला तो तुमचा खासदार आहे, त्यांना चोट्ट म्हटलं तर चालेल का हो? जैन लोकांची मंदिराची, वसतिगृहाची जागा ज्या माणसाला पुरली नाही, ज्या माणसाला भ्रष्टाचाराकरता कुठला विधिनिषेध राहिलेला नाही, काय म्हणतील लोक, पुण्याचा खासदार खुशाल मंदिराच्या जमिनी विकून खायला लागलाय, असा खासदार आपण निवडून दिला. त्यांना आपल्याला थांबवायचं आहे. आणि तिथे एक सक्षम माणूस हा खासदार गेला पाहिजे, एक सक्षम माणूस हा आमदार गेला पाहिजे. आणि जर कोथरूडमधून म्हटलंय की राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, जर कोथरूडमध्ये म्हटलं गेलंय की नरेंद्र देवेंद्रचं करायचं काय, मग आता पंचांग बघायचं काम राहिलेलं नाही. ये छात्रों की गुंज राहुलजींची देशात आहे, तो महाराष्ट्रात कोथरूड की जो गुंज है ये बहुत कुछ बता रही है. वारं कोणत्या दिशेने वाहत आहे याची चुणक आजच्या या भरगच्च अशा स्वरूपाच्या जिवंत सभात अनेक होता, लोकही खूप असतात, याच्या दुप्पट तिप्पट काय सांगतात चंदूशेठ. मग पहा प्रत्येक माणूस कसा बघतोय, प्रत्येक माणसातल्या चेहऱ्यावरचा भाव बघा, त्यांचा आत्मविश्वास बघा. आणि या सगळ्या लोकांनी ठरवलंय चंदूशेठ तुमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आणि राहुल गांधींच्या पाठीशी उभं राहायचं आहे. ये काले ये पत्थर पे लिखी हुई लकीर है. आणि हे भाग्य विधाता भारताचा तुम्हाला आपल्याला संविधानाला बनवायचं आहे, याची खुणबाट आहे. त्यामुळे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. आपण बलिदानासाठी सर्वजण तयार राहू आणि राष्ट्र निर्माण करू. 22 तारखेच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात कोथरूडचे सर्वाधिक लेखीबाळी या कार्यक्रमात आल्या पाहिजे ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून बाळगतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर तिरंग्या फुग्यांच्या तिरंग्याचे फुगे हवेत सोडून छात्रों की गुंची सुरुवात कोथरूड मधल्या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्यांनी
संतांचा आभार व्यक्त करतील. आदरणीय दीपालीताई संतांचा. सर्वांना माझा नमस्कार. श्री राहुल गांधी